सततच्या पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली। पंचगंगा नदीची पाणी पातळी 17 फुटांवर गेली। पंचगंगा नदीवरील 5 बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत। नदीपात्रातील मंदिरही पाण्याखाली गेलीत आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात पावसाचा जोर अजूनही कायम आहे। भूषण पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत थेट जोडले गेलेत। भूषण, कोल्हापुरातली काय स्थिती? गेल्या आठवडाभर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार असा पाऊस कोसळतोय आणि त्यामुळे जिल्ह्यातल्या सगळ्याच नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। ही दृश्य आहेत पंचगंगा नदीची आणि पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या 17 फुटांपर्यंत जाऊन पोहोचलेली आहे। त्यामुळे आपण बघू शकतो नदीपात्रातील जी काही मंदिरं आहेत ती आता पूर्णपणे पाण्याखाली गेलेली आहेत। त्याचबरोबर नदीच्या काठाला लागून जी काही शेती आहे त्यामध्ये देखील आता हे सगळं पाणी जायला सुरुवात झाली आहे। याच पंचगंगा नदीवरची 5 बंधारे आता पाण्याखाली गेलेले आहे। या 5ही बंधाऱ्यावरची वाहतूक प्रशासनाकडून पूर्णतः बंद करण्यात आले आहे। खरंतर गेल्या 8 दिवसापासून ज्या पद्धतीचा पाऊस विशेषतः ग्रामीण भागात कोसळतोय त्यामुळे या सगळ्याच नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे मे महिन्यातच जर पंचगंगा नदीची पाणी पातळी 17 फुटांपर्यंत जात असेल तर पावसाळ्यात काय होणार याची धास्ती आता कोल्हापूरकरांना लागली असं म्हणावं लागेल। कारण ज्या पद्धतीचा पाऊस आता या 8 दिवसामध्ये कोसळला आणि पुढे देखील यावर्षी जादा पावसाचा अंदाज वर्तवला गेला ते पाहता